दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत केलेल्या विधानावर शिंदेंनी अब्दुल सत्तार यांची कानउघडणी केली होती. मात्र यानंतरही सत्तारांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या एकत्रीकरणावर भाष्य केलेलं आहे. ठाकरे शिंदेंनी ठरवलं तर एकत्रीकरण होईल आणि हे दोन्ही नेते अंतिम निर्णय घेतील असं सत्तारांनी म्हटलंय. महायुतीचा आपल्याला काहीही फायदा झाला नाही आणि नियोजनबद्धरित्या डावलल्यानं नाराजी बोलून दाखवली असं सत्तारांनी सांगितलंय. आमच्या दोन्ही नेत्याला वाटायला पाहिजे. तुम्ही एक लक्षात घ्या, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहे, अंबादास दानवे साहेब यांचे नेते सन्माननीय उद्धवजी आहेत. त्या दोघांनी जे ठरवलं ते होईल. आमच्या ठरवल्याने काही होत नाही. मी तुम्हाला सांगतो, आम्ही फक्त एखाद्या गोष्टीला वाचा फोडू शकतो. आमचा जो दुखणं आहे, आमच्या ज्या अडीअडचणी आहे, आम्हाला जो नियोजनबद्ध डावलण्याचा काम करण्यामध्ये ज्या पद्धतीने आमच्या पक्षाचा खच्चीकरण करण्याचं काम चालू आहे ते उठाव आम्ही केला. कोणी नाही केला का नाही केला, कोण माझ्यासोबत आहे नाही आहे तो मुद्दा नाही, पण मला जे वाटलं मी त्या भावना तंतोतंत माझ्या नेत्याकडे मांडल्या. माझ्या एकट्यामुळे आज आमच्याकडे 225 आमदार आहे. समजा 225 मधून एक सत्तार गेला, काय फरक पडणार का? प्रश्न तो नाहीये. भविष्यामध्ये ही शिवसेना संपू नये हा प्रश्न आहे, आणि ही संपू नये याच्यासाठी आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्याकडे महाराष्ट्रामध्ये तमाम शिवसैनिक याच्यावर लक्ष ठेवतील. मी माझी जी व्यथा सांगितली अशीच कदाचित बाकीच्या मतदारसंघामध्ये असेल तर ते बी सतर्क होऊन जाईल, तेही सतर्कतेने काम करतील आणि पुढच्या भविष्यामध्ये ज्या निवडणुका येतात त्या माझ्या मतदारसंघातून महायुतीचा मला कधीही एक मताचाही फायदा झाला नाही. आहे राज्याचे प्रमुख आमचे जे आहे ते आहे एकनाथ शिंदे साहेब. राऊत साहेबाचे जे आहे ते आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब. त्या दोघा साहेबांमध्ये जे होईल तोच अंतिम निर्णय होईल.